मत्तय काढू आपण 7वा अध्याय, मत्तय 7वा अध्याय आणि त्याची 2 वचनं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. 7 आणि 8 ही 2 वचनं रीड करू. मत्तय काढू आपण. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हा सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत? 3 गोष्टी आहेत. पहिले सांगितलं मागा, काय करा? मागा. दुसरं सांगितलं शोधा, काय करा? शोधा. आणि तिसरं सांगितलंय ठोका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, दिलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि जर तुम्ही ठोकाल तुम्हासाठी काय होईल? उघडलं जाईल. मग कुणी करायचंय? आपण कुणी करायचं, मागायचं? आपण मागायचंय. हे जे वचन दिलेत ना चर्च, हे गॅरंटेड आहेत. येस, कसे आहेत? गॅरंटेड आहे, म्हणजे खात्रीपूर्वक आहे. कसे आहे? खात्रीपूर्वक. जर हे वचन आम्हाला आमंत्रण देतं, काय देतं? आमंत्रण देतं. म्हणजे असं आम्ही वचन वाचतो, आम्हाला आमंत्रण मिळतं. कोणाद्वारे? देवाद्वारे. परमेश्वराद्वारे. का ज्यास जो कोणी मला काय करतो? मागतो त्याला मी काय करतो? देतो. देतो. जो कोणी माझ्याकडे शोधतो त्याला मी ते सापडून देतो. Yes. आणि जो ठोकतो त्यासाठी मी काय करतो? उघडतो. करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे फक्त वचन नाहीयेत, हे आमंत्रण आहे. काय आहे? आमंत्रण आहे. मग हे आमंत्रण आपण स्वीकारलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जो आमंत्रण देतो ना तो विश्वासू आहे. कसा आहे? विश्वासू आणि आहे. तो पुढल्या वचनामध्ये 8व्या वचनात ती खात्री देतो का जे मी बोललोय ना ते मी करून दाखवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचूया 8वं वचन. 8 वचन. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. हा, काय म्हणतो तो? जो कोणी मागतो त्याला मिळते. 7व्या वचनात तो म्हणतो मागा. Yes. काय करतो? मागा. आणि 8व्या वचनात ती खात्री दिली जो मागतो त्याला मिळल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? जो शोधतो त्याला सापडते. जो शोधतो त्याला काय होतं? सापडतं. आणि पुढं? आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाने 7व्या वचनात हे आव्हान किंवा आमंत्रण आम्हाला दिलं आणि 8व्या वचनात परमेश्वर आम्हाला त्याची हे देतो, पोचपावती देतो का बाबा मागणार ना तर मिळणार, येस. शोधणार ना तर 100% काय होणार? सापडणार. ठोका तर तुम्हासाठी काय होऊन जाईल? उघडलं जाईल. म्हणजे ज्यांनी वचन दिलं तो हे करू शकतो. आणि 8वं वचन हे गॅरंटी देतं. काय देतं? गॅरंटी देतं. तुम्ही करून पहा, अनुभव घेऊन पहा आणि ज्यास तुम्ही कराल, तुम्ही अनुभव घ्याल, तुम्हाला कळल का देव जे बोलतो देव ते करून दाखव. Yes. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण कोणाकडे प्रार्थना केली पाहिजे देवाकडे आणि प्रार्थना. कोणाकडे अपेक्षेने पाहिला पाहिजे? देवाकडे. सगळे बोला कोणाकडं? देवाकडे. कारण जर परमेश्वर करणार नाही ना तर चर्च कोणी करू शकणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का दुसरा पर्याय शोधू नका, एकच मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती मार्ग आहे? एकच मार्ग आणि येशू आहे. म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मीच दार आहे. मीच काय आहे? दार आहे. स्वर्गाचं पण आणि इथल्या जीवनाचं पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव जे सांगतो आपण ते अनुभव केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही वेळेस तुमच्या जीवनात जे आव्हान येतात, मला शेवटची साक्ष मी ऐकली का त्यात त्यांनी सांगितलं का त्यांच्या मुलांनी म्हटलं का जे तुम्ही चर्चमध्ये काय करता ऐकतात. ऐकता. ते करून बघा. येस. ते करून बघा. आणि त्यांनी करून पाहिलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, ही ठरवून साक्षीने आणलेली आपण का बाबा माझा आजचा संदेश आहे आणि तुम्ही अशी साक्ष शेवटी द्या. प्रेज द लॉर्ड. त्यांनी हालेलुया. स्वतः सांगितलं का मुलगा म्हणतो का जे तुम्ही चर्चमध्ये काय करता ऐकता. ते करून पहा. येस. आणि त्या बाबांनी ते केलं. केलं आणि ते म्हणतात का सकाळी असं वाटत होतं जसं रात्री जे घडलं ना ते एक प्रकारचं काय होतं? स्वप्न होतं. जर तुम्ही देवाचं वचन अनुभव घेऊन करून पाहाल तर खरोखर देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देवाचा अनुभव घेऊन पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक प्रार्थना करतायत? कम ऑन, प्रॉपर प्रत्येकाच्या जीवनात आव्हान आहे का Yes. नाही? येस. आपण किती पण इश्यू मध्ये स्ट्रॉंग होऊ द्या, चॅलेंजेस कमी होणार, नाही. उलट वाढतील. येस. उलट काय होतील? वाढतील. आणि देव पण आम्हाला पारखणार त्याच्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जेणेकरून अजून चांगल्या चांगल्या उत्तम साक्ष समोर याव्यात आणि लोकांना प्रोत्साहन मिळावं का ज्या बायबलमध्ये देवाचं कार्य पाहतो तो परमेश्वर आजही लोकांच्या जीवनात अद्भुत कार्य करत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो का देव कार्य करतो, पण आपल्या आव्हान ज्या जीवनामध्ये येतात तर पुन्हा लोकांना कळतं का देवाचं कार्य आज पण चालू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही जे पवित्र शास्त्र वाचतोय फक्त ऐतिहासिक पुस्तक नाहीये चर्च, तो परमेश्वर जे कार्य त्या टायमाला करत होता तो आजही करत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का काय करा देवाकडं. किती लोक करतायत? येस. प्लीज प्रभूकडे काय करा? मागा. देवाकडेच मागा, देवाकडेच शोधा आणि देवाचंच दार तुम्ही ठोका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पर्याय काही देणार नाही. देवाला धन्यवाद द्या का तुम्हाला उत्तम पर्याय सापडलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा पर्याय सापडलाय? उत्तम पर्याय सगळे बोला कसा सापडलाय. पर्याय सापडलाय? उत्तम पर्याय याला अनुग्रह सापडलाय. लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी तुला समस्या आहे, जरी तुझ्या जीवनात आव्हान आहे, त्रास आहेत, पण धन्यवाद यासाठी दे का तुला उत्तम मार्ग सापडलाय. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि ह्या मार्गातूनच देव तुला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी तुम्हाला वाटेल का पास्टर मी प्रार्थना करतोय जसं वचन सांगतं त्याप्रमाणे करतोय पण माझ्या प्रार्थनेला उत्तर येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पहिली गोष्ट ही नक्की बघ का मी जे मागतोय ते योग्य आहे का. येस. मी जे मागतोय ते योग्य आहे का? जर तू जे मागतोय ते कदाचित देवाच्या दृष्टीने योग्य नसल तर देव तुझी प्रार्थना मान्य करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या हट्टीपायी जरी दिलं तर नुकसान भविष्यात तुझंच होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नुकसान भविष्यात तुझंच होणार. तुझंच होईल. लोकांनी हट्ट केला का आम्हाला राजाच पाहिजे. कोण पाहिजे. राजा पाहिजे. हा बायबल सांगतं का पहिले भविष्यवक्ता असायचा म्हणजे न्यायाधीश असायचा पण लोक म्हणले का नाही आम्हाला तो नको आम्हाला कोण पाहिजे. राजा पाहिजे. देवाने त्यांचा हट्ट पूर्ण केला पण भविष्यात बायबल सांगतं का देवालाच मनस्ताप झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शब्द वापरला बायबल मध्ये. देवालाच मनस्ताप झाला. देवाला मनस्ताप झाला अनुताप झाला अनुताप का बाबा का मी याला उंच केलं आणि लोक पण कंटाळले. नंतर कोणाला शाऊलाला. मुलाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं आव्हान आलं शाऊल घाबरून बसला. कसा बसला. घाबरून बसला. हेच लोक होते का ते म्हणले होते का शाऊल पाहिजे. येस. कोण पाहिजे. शाऊल आणि पाहिजे. देवाने ते दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आता देव पुन्हा तसं करणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कधी कधी आम्ही ज्या प्रार्थना करतो उत्तर येत नाही मग हे पण पहा का मी जे मागतोय ते योग्य आहे का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्यात देवाची महिमा नाहीये त्यात देवाचा गौरव नाहीये तर प्रभू ते मला देणार नाही. नाही. आणि दुसरी गोष्ट मी जे मागतोय ना त्याचा विचार मी आजचा केलाय. कसा केलाय. आजचा केला. पण परमेश्वर उद्या पाहणार आहे. येस. परमेश्वर उद्या पाहणार आणि आहे. त्याला माहिती आहे का उद्या हे तुझ्यासाठी फळदायी ठरणार नाही म्हणून कदाचित तुझं उद्या बघून प्रभू आज हे आशीर्वाद तुला देत नाहीयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं समजू नका का देव तो म्हणतो मागा देव तो म्हणतो शोधा देव तो म्हणतो ठोका मग आम्हासाठी का उघडला जात नाहीये. म्हणून एकदा आपल्या प्रार्थना तपासून पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतं. कधी कधी मुलं हट्ट करतात काय करतात हट्ट हट्ट कर. पण आपण देतो का नाही. नाही देत. आणि मग आम्हाला कळतं का बरं झालं तो रडला पण मी त्याला दिलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतं. रात्री आम्ही एक ठिकाणी गेलो एक वेपर्सचं पॅकेट तिला भेटलं आणि ती खेळता खेळता मी ते पॅकेट काय केलं खाऊन टाकलं. कारण तिला थोडासा काय येत होता खोकला येत होता म्हणून तिला द्यायचं नव्हतं पण तिने थोडं खाल्लं मी पटकन बाकीचं काय करून टाकलं. खूप रडली माझं घेतलं असं केलं तसं केलं. ठीक आहे पण रात्री बरोबर 1-1.5 वाजता तिला उलटी व्हायला लागली. म्हणलं देवा धन्यवाद का ते मी काय केलं खाल्लं. खाल्लं नाही तर अजून त्रास झाला असता तिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला भाऊक झालो का रे उगाच खाल्लं लेकरच पण तिच्या फायद्यासाठीच खाल्लं होतं. पण त्या टायमाला काय डॅडी माझं खाऊन घेतलं अख्ख्या रस्त्यात ती बोलली नाही. 5 रुपयाचं ते वेपर्स पण ते अख्ख्या रस्त्यात काय केलं नाही. असं वाटलं उगाच खाल्लं जाऊ दे पण नंतर असं वाटलं बरं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला आज ताप आला असता आज अर्ध टेन्शन आमचं दवाखान्यात जाण्याचं राहिलं असतं पण देव पाहतो आणि देव आम्हाला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बघ जसं तू विचार करतो ना तसाच विचार मी पण तुझ्यासाठी करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू मागतोय पण मिळत नाही ते एकदा चेक कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर तू आमंत्रण देतो ना तो आमंत्रण देऊन तुम्हाला नाकारणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. आमंत्रण कुणी दिलं आम्हाला परमेश्वराने. सगळं मला कुणी दिलं. परमेश्वराने. मग देवा तूच म्हणतो मग तू कसं देत नाही असं कसं होईल. येस. देव लाजवणार नाही. नाही. जर देव बोलतो देव करून दाखवणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. म्हणतो जसं तुम्ही तुमच्या मुलाला उत्तम देणग्या देता मग तुमच्या प्रभूला तुम्ही मागताय तर देव तुम्हाला का देणार नाही. येस. येस. तुम्हाला रडवावं यात देवाला आनंद नाही. म्हणून पहिली गोष्ट आपली काय चेक करा. प्रार्थना. सगळे बोला काय चेक करा. प्रार्थना. प्रार्थना चेक करा. आणि मग प्रार्थना चेक करून झाली पण तुम्हाला असं दिसतं का माझी प्रार्थना योग्य आहे माझी प्रार्थना योग्य आहे. तरी मला काय मिळत नाही. उत्तर मिळत सगळे नाही. बोला काय मिळत नाही. उत्तर मिळत मग नाही. तुला देवाची योजना समजावी लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कधी कधी आम्ही जे मागतो ते योग्य आहे प्रार्थना चालू आहे उपास झाले वचन वाचून झालं वचन क्लेम करून झालं पास्टर जसं सगळं सांगतात सगळे कनेक्शन लावून पाहिले उत्तर येत नाही. मग देवाची योजना आहे. येस. देवाची काय आहे योजना आणि आहे. परमेश्वर त्या योजनेद्वारे तुला बरोबर ब्लेस कर. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हालेलुया. सगळ्यातून महत्वाचं तुला संयम धरावा लागेल. येस. काय धरावं लागेल. संयम. संयम. आम्हाला वाटतं का मला असा कोणतरी पास्टर भेटावं की तिथं गेल्याबरोबर झटक्यात मी ब्लेस झालो पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव करू पण शकतो येस. पण संयम कोण शिकणार मग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शिकावं लागेल आम्हाला. संयम शिकावा आम्ही लागेल. काय केलं शुभवर्तमानामध्ये स्वतःला लिमिटेड केलंय. पत्र पण वाचा. काय वाचा. पत्र. पण. पाऊल म्हणतो की मी चांगलं युद्ध केलं म्हणजे कुठं कुठं तुम्हाला संयम पण धरावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं जसं तुम्ही देवाचा अनुभव घ्याल पुढं परमेश्वर तुमचा संयम वाढवायला सुरुवात करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडं कसणार काय करणार कसणार. कसणार तुम्हाला.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते कसणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला देवाप्रती भरोसा बसणार का देव तुम्हाला काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांच्या प्रार्थना योग्य आहेत, कशा आहेत, योग्य आहे. पण तरी तसं उत्तर मला दिसत नाही, मग देवाची योजना आहे. काय आहे? योजना आहे. आणि जोपर्यंत त्या योजनेत ती बसत नाही ते कार्य प्रभूचं पूर्ण होणार नाही. आणि त्या योजनेत मी बसावं म्हणून प्रभू बी माझं पाठबळ मला करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी अनेक लोकांचं असं होतं की देवाची योजना लक्षात येत नाही, त्यांना वाटतं ते उत्तर देत नाही, आणि मग ते लोक दुसरा पर्याय निवडतात. येस. कोणत्या पर्याय निवडतात? दुसरा पर्याय. दुसरा पर्याय तुम्हाला काहीच देणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवातच तुम्हाला सगळं काही मिळणार. देव म्हणतो मीच दार आहे. मीच काय आहे? दार आहे. कदाचित जगाला तुम्हाला मिळेल पण ते खोटं असणार आहे. ते जास्त दिवस टिकणार नाही, कारण जे देव देतो ना ते कधी नष्ट होत नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलं, जे देव दार उघडं करतो ते दार कुणी बंद करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर आशीर्वाद व्हायचं असेल तर जगातून होण्यापेक्षा देवाकडून व्हायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. सकाळी मी एक वचन घेतलं का तो म्हणतो मी पाऊस न्यायीवर पण पाडतो अधर्मीवर पण आणि अधर्म्य म्हणजे नीतिमानावर पण पाऊस आहे आणि पाप्यांवर पण काय. पाऊस आहे. मग कोणत्या कॅटेगरीत राहायचं? न्यायीमध्ये का पाप्यांमध्ये? न्यायीमध्ये. न्यायीमध्ये. न्यायी म्हणून देवाकडून आशीर्वाद घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सूर्य जसा आपल्यावर उगवला ना तसा कोणावर उगवतो? पाप्यांवर पण. उगवतो. पण चर्च त्याच्यात मजा नाहीये. जे त्याच्या सानिध्यात बसून घेण्यात आहे ना त्याच्यात आनंद आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुमची प्रार्थना लांबत आहे, तुमचं उत्तर थांबत आहे, तर चर्च सैतान तुम्हाला भुरळ पाडल किंवा तुमचं मन किंवा अवतीभोवतीचं वातावरण ते प्रेशर टाकल. काय टाकल? प्रेशर टाकल. प्रेशर टाकल. दुसरा पर्याय निवड, दुसरा पर्याय निवड. पण देव म्हणतो की दुसरा पर्याय निवडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टिकून राहा, विश्वासू राहा, याच वाटेल देव तुला उंच करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता विश्वास आहे का देव बोलतोय आज कोणाशी? प्रेज द लॉर्ड. उत्तर मिळत नाही. काय मिळत नाही? उत्तर मिळत तू नाही. चर्चला रेग्युलर आहे, तू प्रार्थनेला रेग्युलर आहे, तुझे उपास बरोबर आहेत, तू देवाचं भय धरणार आहे, सगळं बरोबर आहे, सगळे प्लग चेक केलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकही प्लग मध्ये फॉल्ट सापडत नाही. मग देवा काय येत नाही? कमॉन, कळतंय चर्च. येस. मन म्हणणार का पर्याय काय कर, सोड. दुसरा निवड. पर्याय दुसरा निवड. इथं काय होत नाहीये. नाही चर्च, तुझ्या जीवनात योजना आहे, तुझ्या जीवनात, योजना आणि आहे. तुला ती योजना समजून घ्यावी लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. तुला योजना समजली नाही तर तुला दुसरा पर्याय 100% भेटल. Yes. आणि तो पर्याय तुझ्या जीवनाला येणाऱ्या दिवसात मनस्ताप किंवा अनुताप असणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राम आणि सारा किती लोकांना माहिती आहे? आता भरपूर वेळेस घेतलं आपण. अब्राम आणि कोण? सारा. नाव त्यांची स्टोरी माहिती आहे. किती वर्षात लेकरू झालं? 100व्या वर्षी. 100. पण बायबल सांगतं, थोडासा इतिहास त्यांचा सांगतो, 86 वर्षामध्ये त्याला इश्माईल झाला. कोण झाला? इश्माईल झाला. पण 86 वर्षाच्या पूर्वी त्याला देवाचं वचन आलं. येस. देवाचं काय आलं? वचन आलं. देव म्हटला बाहेर ये. तो तंबूतून बाहेर आला. म्हटला वर बघ. काय बघ? वर बघ. आणि तो म्हटला जेवढे तारे दिसतात त्याच्याहून जास्त मी तुला काय देईल? संतती देईल. देवाने वचन दिलं, आनंदी झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कुणी वचन दिलं? देवाने दिलं. कोणाची योजना आहे? देवाची योजना. अब्राम आणि सारा दोघांची पण इच्छा आहे का त्यांना काय मिळावं? संतती मिळावी. वचन कोणी दिलं? देवाने दिलं. पण ते पाहत होते का दिलेलं वचन पूर्ण होत नाही. नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, देवाने 100 वर्षात दिलं. किती वर्षात? 100व्या वर्षात. तोपर्यंत संयम धरायचा. काय धरायचा? संयम पण धरायचा. त्यांना योजना माहित नव्हती देवाची काय. येस. म्हणून बायबल सांगतं का त्या टायमाला त्याची जी पत्नी होती सारा, सारा. तिने दुसरा पर्याय आणला. येस. दुसरा काय आणला? पर्याय आणला. ती म्हणली देवाने मला वांस ठेवलं, देव मला ब्लेस करत नाही, म्हणून एक काम कर, तू जी माझी दासी आहे हगार तिच्यापाशी जा आणि देव आम्हाला काय देईल? संतती देईल. दुसरा पर्याय. कोणता पर्याय? दुसरा पर्याय निवडला. कमॉन, निवडला का नाही निवडला? येस. आणि बायबल सांगतं का नंतर 30 हगार तिला त्रास देऊ लागली. येस. कोणाला? साराला. सगळे बोला कोणाला? साराला. पर्याय कुणी निवडला? सारानेच सगळे निवडला. बोला कुणी निवडला? सारानेच आणि निवडला. अब्राम पे काय कमी नाही. तो म्हणला कर लग्न लगेच. हा, कमॉन, कळतंय? आता मला एक प्रश्न पडला होता, प्रभू जस्ट तू अब्रामाशी बोलायचा, अब्राम तिला सांगायचं का मला वचन मिळाले? असा प्रश्न मला होता बायबल मध्ये, का देवाशी कोण बोलायचा? अब्राम मग बोलायचा. तुझं काम आहे ना बायकोला जाऊन सांगायचं आपलं वचन मिळालं बरं का. येस. जर तिला वचन भेटलं असतं तर का ती पण काय झाली असती? विश्वासात तिने राहिली. पर्याय निवडला नसता. येस. मग मला असं वाटतं का चूक अब्रामची पण आहे. येस. का जर वचन मिळतं तर बायकोला सांग देवाने वचन दिलं. येस. दुसरा पर्याय नाही. पण तिने पर्याय दिला आणि अब्रामाने पण पर्याय घेतला. घेतला चर्च. आणि तोच पर्याय भविष्यात मनस्ताप झाला येस. आणि आज पण चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कमॉन, कळतंय? तोच पर्याय काय झाला त्या टायमाला? मनस्ताप. आणि आज पण तो मनस्ताप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांना कळलं असतं की देवाची योजना काय आहे, तर दुसरा पर्याय त्या ठिकाणी सारे निवडला नसता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिला योजना नव्हती माहित. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा परमेश्वर अब्रामाला प्रगट झाला आणि अब्राम हसला. कोण हसला? अब्राम आम्हाला हसला. फक्त सारा असली आठवतं, पण बायबल सांगतं अब्राम पण हसला. येस. आणि तो म्हणतो कसं काय शक्य आहे, पण ते म्हणतो मी जर बोलतो तर ते शक्य आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं आम्हाला काय शिकायला मिळतं चर्च? त्यांच्याकडे वचन होतं. काय होतं? वचन होतं. पण योजना माहित नव्हती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पण दर रविवारी काय भेटतं? वचन भेटतं. पण योजना समजत नाही. येस. आणि जर योजना समजत नाही, संयम राहत नाही, तर 100% दुसरा पर्याय तुमच्या डोक्यामध्ये येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शैतान दुसरा पर्याय टाकून तुम्हाला देवापासून दूर नेणार. येस. आणि तोच पर्याय आमच्यासाठी अनुताप बनणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे लक्षात घ्या का जर मी प्रार्थना करतोय उत्तर येत नाही, तर माझ्या लाईफ मध्ये कोणाची योजना आहे? देवाची योजना. सगळे बोला, कोणाची योजना आहे? देवाची देव योजना. का उत्तर देत नव्हता? कारण आम्ही मागच्या शिकलो का अब्रामाला पण शरीराच्या नियमाच्या कुठे जायचं होतं? बाहेर जायचं होतं. आणि साराला पण शरीराच्या नियमाच्या कुठे जायचं होतं? बाहेर जायचं का बाहेर होतं. जायचं होतं? त्यांचं वय संपलं होतं. नाही, का बाहेर जायचं होतं? कारण इसाक जो होता हा प्रभू येशूचा दर्शक होता. येस. हालेलुया. इसाक जो होता कोणाचा दर्शक होता? प्रभू येशूचा. म्हणजे येशू हा शारीरिकरित्या उत्पन्न झालेला नाही. नाही, तसाच इसाक पण हा शारीरिकरित्या नाही, हा कृपेद्वारे जन्माला आला येस. पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अब्राहम आणि सारेला शरीराच्या नियमाच्या बाहेर जायचं होतं. येस. आणि त्यांना वाटत होतं की देव आमची काय ऐकत नाही, प्रार्थना ऐकत नाही. देव आमची प्रार्थना ऐकत नाही, आमचं शरीर जरट होत चाललंय, असा शब्द वापरला तिने. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मुळात त्यांना हे कळत नव्हतं का बाबा तुम्ही जे मागताय ना ती फक्त तुमची गरज नाहीये, त्यामध्ये माझ्या येशूचं स्वरूप पण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? दर्शक कळतो का? दर्शक समजतो ना? झलक आहे कोणाची? येशूची. कोणामध्ये? इसाक मध्ये. इसाक मध्ये. मग येशू कसा जन्माला आला? कृपेनी. सगळे बोला, कसा? कृपेनी. कृपेने, पवित्र आत्म्याने, शब्दाद्वारे. Yes. तसाच इसाक पण जन्माला आला पाहिजे, शरीराद्वारे नाही. कशाद्वारे? कृपेद्वारे. शब्दाद्वारे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा होती की तुम्ही शारीरिक नियमाच्या कुठे गेले पाहिजेत, बाहेर गेलं आणि पाहिजे. जर तुम्ही नियमाबाहेर जाल माझी कृपा तुमच्यावर विपुल होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांची प्रार्थना देव काय करत नव्हता? ऐकत नव्हता. मुळात तो ऐकत नव्हता. त्याची इच्छा होती कुठं जावं? त्यांनी नियमाच्या बाहेर जावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे गणित खूप सुंदर आहे. समजा इथं 100चं एज आहे. किती एज आहे? 100चे एज. आता 60 मध्ये प्रार्थना चालली, देवा करणार, देव 70 आले. किती आले? 70 आले. प्रभू आता 70 झालो, होणार का नाही होणार? देव म्हणतो तू लांबत नाही चाललाय, तू योजनेच्या जवळ येत चाललाय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? टार्गेट कितीच होतं प्रभूचं? 100. 100चं. आणि त्यांना वाटवतं 70 झाले, 75 झाले, 80 झाले, 95 झाले. प्रभू आम्ही लांब लांब चाललो. ते म्हणतो लांब नाही चालले, माझ्या हिशोबाने तुम्ही योजनेच्या जवळ जवळ आले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या दृष्टीने लांबत होतं. कसं होतं? लांबत आणि ते होतं. म्हणतो माझ्या दृष्टीने तुम्ही जवळ येताय. येस. कसं येताय? जवळ येत आहात. पण त्यांना कळलं नाही चर्च. येस. आणि त्यांनी पर्याय काय केला? दुसरा निवडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा ज्याला मला वाटतं ज्याला मला वाटतं की लांबतोय, की लांबतय, लांबत नाहीये, लांबत मी नाही, योजनेच्या जवळ चाललोय. मी योजनेच्या जवळ चाललोय. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारा आणि अब्राम रोज रडतायत, म्हणतात का प्रभू वयोवृद्ध चाललोय, आता काय होणार आहे, काय होणार? ते म्हणतात होत नाही चाललंय, तू कशा जवळ येतोय? योजनेच्या जवळ येतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च योजना समजली पाहिजे. येस. काय समजली पाहिजे? योजना समजली वचन कोणी पाहिजे. दिलंय? देवाने दिलंय. आणि देव उगाच देत नाही, देवाला Yes. काही ना काही आमच्यातून करून घ्यायचंय. Yes. आमच्याच गरजेतून देव आपली महिमा प्रगट करणार. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या गरजेतून? आपल्या. जी आज आपली गरज आहे ना, देव म्हणतो ती फक्त तुझी गरज नाही, त्यात माझी महिमा प्रगट मला करायची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दुसरा पर्याय निवडू नको. सैतान तुला दुसरा पर्याय 100% देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ह्या मार्गात तुला देवाकडे काहीच मिळत नाही, तू मार्ग बदल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी सांगतो का देवाला धन्यवाद द्या का तुम्हाला सुरुवातीपासून चांगला मार्ग सापडला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगात ते लोक जगात फेल होऊन कोणाकडे येतात? देवाकडे येतात. आणि आपण येशूत राहून पर्याय बदलायचा का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे कृपा लागती प्रार्थना करण्यासाठी पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत देव आकर्षत नाही, कुणी प्रभूकडे येत नाही. हे आपण नाही आलो, आम्हाला कुणी आणलं? परमेश्वराने मग आणलंय. दुसरा पर्याय हा सैतानाकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बुद्धीकडून आहे,
प्लीज तू ऐकू नका. प्रेशर पडणार. काय पडणार? प्रेशर पडणार. प्रेशर पडल. लोकांना काय उत्तर देऊ, लोकांना काय बोलू, मी काय करू शकतो. नाही, दुसरा पर्याय तुझ्या समोर येईल पण तुला वाचायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या मार्गात तू आहे देव तुझी पाठ राखण करते तुला वचन देऊ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना देवानी त्याला आशीर्वाद 100 मध्ये दिला. कधी दिला? 100 मध्ये. पण असं लिहिलंय का कमीत कमी 3 ते 4 वेळेस येशू परमेश्वर मध्ये येऊन भविष्यवाणी करून जायचं. म्हणजे मध्ये त्याला आशा देऊन जायचं, मी जे बोललो ना करणार आहे बरं का, मी जे बोललो ना मी ते करणार. मग आम्हाला पण प्रत्येक रविवारी येऊन प्रभू काय देऊन जातो? वचन देऊन जातो. बाबा तू सोडू नको मी बोललेलो. येस. विश्वासाबद्दलच देव बोलल पण पद्धत वेगळी असणार. येस. म्हणजे मग देव बोलतो तर का बोलतोय? जर देवाला द्यायचं नाही तर देव माझी पाठ राखण का करतोय? देव मला का बळ देतोय? कारण देवाची इच्छा नाही का मी संयम सोडावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात घ्या की तुम्ही त्रासात आहे. कशात आहे? त्रासामध्ये आणि उत्तर मिळत नाही, पण देव तो प्रोत्साहन देतोय. येस. काय देतोय देव? प्रोत्साहन मग देतोय. का देतो? त्याला करायचंय. कमॉन, हा प्रश्न स्वतःला विचारा. मी प्रार्थना करतोय उत्तर येत नाही, पण वचन त्याच्यावरच येतं. वचन त्याच्यावर जिथं गेलो तिथं ते, टीव्ही लावला ते, कुठं गाडीवर लिहिलेलं ते, कुठे घरात वचन वाचतात ते, देव कुठं ना कुठं माझ्याशी काय करतोय? तेच बोलतो. मग प्रभू द्यायचं नाही तर मग बोलतो कशाला? मग ते म्हणतो बोलतो करायचं म्हणून बोलतोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च. आब्रामाला प्रभू मध्ये येऊन काय करायचा? आशा द्यायचा. आणि नंतर प्रभून पाहिलं का आब्राम कदाचित बायकोला सांगत नाही म्हणून डायरेक्ट सारेला पण सांगून गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारेला पण सांगितलं की येणाऱ्या ऋतूमध्ये प्रभू तुला काय देईल? आशीर्वाद देईल. आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च. देवाची इच्छा नाही का आपण पर्याय बदलावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाला धरून राहा आणि ह्याच मार्गात देव आम्हाला फळवंत करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची योजना आहे, देवाचा प्लॅन आहे आणि देव त्या प्लॅन नुसार नक्की आम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अवतीभोवतीचं वातावरण प्रेशर टाकल पण त्या प्रेशरला बळी पडायचं नाही. नाही. ह्याच मार्गात देव मला उंच करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? कमॉन, कोण करल? परमेश्वर करल. सगळं बोला, कोण करल? परमेश्वर करल. कोणाला काळजी आहे? देवाला काळजी आहे. दुसरा पर्याय आणायचा नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेशर येईल, काय येईल? प्रेशर येईल. मानसिकरित्या तसं वातावरण उत्पन्न होईल, पण स्वतःला देवाद्वारे हे वचन द्यायचं की नाही, देव बोलला का पर्याय बदलू, नको. प्रभू तुला देईल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्राम आणि सारा देवाच्या जवळचे, पण पर्याय काय केला होता त्यांनी? बदलला होता. बदलला. पण आम्हाला हन्नाबद्दल वाचायचं. कोणाबद्दल? हन्नाबद्दल का हन्नीने पर्याय बदलला नाही. नाही. तिला पण सेम प्रॉब्लेम, तिला पण काय नव्हती. संतती नव्हती. वाचू या ठिकाणी आपण पहिले शमूएल 1 अध्याय 7 वचन. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई तेव्हा ही तिला तसाच त्रास देई, म्हणून ती रडत असे व खात नसे. हा, पुन्हा 7 वचन. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई. हा, कोण मंदिरात जायचं प्रतिवर्षी? हन्ना. सगळे बोला, कोण? हन्ना जायची. प्लीज लक्ष द्या, नंतर घरी रीड करा हे नक्की. 1 सॅम्युएल 1 अध्याय 7 वचन. नाव स्टोरी माहितीये. एल्काना नावाचा व्यक्ती, 2 पत्न्या. किती पत्न्या? 2 पत्न्या. एकीचं नाव पनिना, दुसऱ्याचं नाव हन्ना हन्नीला संतती नव्हती. नव्हती आणि पनीला संतती होती. येस. पण प्रतिवर्षी एल्काना आपल्या पत्नीला घेऊन कुठं जायचा? देवाच्या मंदिरात सगळं बोला, जायचा. कुठं जायचा? मंदिरात जायचा. देवाच्या सहवासात प्रतिवर्षी जायचं. येस. देवाला धन्यवाद द्या का आम्हाला दर रविवारी यायला भेटतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन नाही म्हटले तुम्ही. आमेन. त्यांना कधी जायला भेटायचं? वर्षी. सगळे बोला, कधी? वर्षाला. आणि आम्हाला कधी भेटतं? दर आठवड्याला. पण आता रोजचं भेटतं, मग व्हॅल्यू नाही राहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती आतुर असायची हन्ना का मला संधी भेटतीये, कोणा सहवासात जायचं. देवाच्या सहवासात. पण ज्यावेळेस हा टाइम यायचा ना, आनंद पण वाटायचा, निराशा पण यायची. येस. आनंद पण वाटायचा आणि निराशा पण यायची. प्रतिवर्षी. म्हणजे मागच्या वर्षी तिने काय केली चर्च? प्रार्थना सगळे केली. बोला, काय केली? प्रार्थना केली. त्याच्या मागच्या वर्षी काय केली? प्रार्थना केली. उत्तर भेटतंय का? नाही भेटत. पर्याय बदलती का ती? नाही बदलत. चर्च पर्याय तिला दुसरा भेटत नाहीये आणि ती पण देवाला सोडत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय का? प्रतिवर्षी असं लिहिलंय. प्रतिवर्षी कसं? प्रतिवर्षी. म्हणजे मागच्या वर्षी मी गेलो, प्रार्थना उत्तर आलं का? नाही त्याच्या आलं. मागच्या वर्षी नाही. मग मन बोललं पाहिजे, कशाला जातो तरी. कम ऑन, कळतंय का? पण तिचं मन तिचा विरोध करत नव्हतं, तिची सवत तिचा विरोध करत होती. येस. वाचू या ठिकाणी आपण 7 वचन. आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई तेव्हा ही तिला असाच त्रास देई, म्हणून ती रडत असे. हा, तिची सवत तिला काय द्यायची? त्रास द्यायची. का त्रास द्यायची? ती तिला हिनवायची आणि म्हणायची का तुझा मंदिरात जाऊन फायदा नाही. म्हणजे इनडायरेक्टली
तिने हे ठरवावं की मी जो उपाय निवडलाय इथून मला उपाय भेटणार नाही. मला काय बदलायचा मार्ग बदलायचा. मला माझा पर्याय बदलायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिच्या शब्दाला ती बळी पडली नाही, जीवात कडू झाली पण तरी देवाला धरून राहिली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला किती लोकांना समजतं. लास्ट वाच परत त्रास द्यायच्या पुढं. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई तेव्हा ही तिला तसाच त्रास देई, हा म्हणून ती रडत असे. सगळे बोला कसं. रडत असे. सगळे बोला चर्च कसं. रडत असे. जीवात कडू आहे. येस. मंदिरात गेली ना तर शब्द वापरला, जीवात ती कशी आहे कडू होती पण तरी कोणाला धरून आहे. देवाला धरून आहे. पर्याय बदलते का. नाही बदलत. आमचा जीव कडू झाला तर आम्ही लगेच बायबल ठेवून आहोत. आज पर्याय चेंज. आज बायबलला हातच लावायचा नाही. आज प्रार्थनाच करायची नाही. आज चर्चलाच जायचं नाही. आज सिस्टर शनिवारी फोन करतील, आज फोनच घ्यायचा नाही. जीवात कडू होती. कशी होती. कडू होती. रडत होती. प्रतिवर्षी जात होती. प्रतिवर्षी ती स्टोरी होती पण चर्च पर्याय बदलला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव आम्हाला शिकवतोय का पर्याय बदलू नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. काय बदलू नका. पर्याय बदलू नका. पर्याय बदलू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने पर्याय शोधला का दुसरा. नाही शोधला. हन्नेने तरी दुसरा पर्याय आणला. सॉरी सारेने तरी काय दुसरा पर्याय शोधला Yes. पण ती दुसरा पर्याय नाही शोधला. येस. त्याच वाटेत देवाने तिला ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि असं ब्लेस केलं का ते कल्पनेच्या पलीकडे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी संतती दिली का जी देवाच्या गौरवासाठी उपयोगात आली Yes. आणि तिच्याद्वारे हन्नेची आठवण करण्यात आली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हन्नेसारखं आम्हाला पण अवतीभोवतीचं वातावरण त्रास देणारं असेल. कसं असेल. त्रास देणार आणि ते प्रश्न विचारणं आहे का बाबा दरवर्षी जातो, दर रविवारी जातो, प्रार्थना करतो, आता तू फार बायबल वाचतो, तुला ब्रदर सिस्टर म्हणायला लागले, खूप धार्मिक झाला, मग देव तुला का देत नाही. मग हे प्रेशर पडणार. काय पडणार. प्रेशर आणि मग पडणार. असं वाटेल का प्रभू आता चार चौकात मी काय सांगू. आणि मग आम्हाला वाटेल का मी पर्याय काय करावा. बदलावा. चर्च पर्याय बदलू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पनिनासारखे लोक तुझ्या आयुष्यामध्ये 100% येतील. येस. ज्यास ती कुठं जायची. मंदिरात जायची. तिची सवत तिला त्याच टाइमला. कधी. त्याच टायमाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये पण असं असेल का तुम्ही प्रार्थनेला जाताय, तुम्ही बायबल वाचताय, लोक म्हणतील काय प्रार्थना करतो, काय चर्चला जातो आणि कुठं काय घडतंय, काहीच उत्तर येत नाही. पर्याय बदल. पण Yes. प्लीज पर्याय बदलू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याच मार्गात देव तुम्हाला उंच करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला एक पाहिजे होतं, देवाने तिला भरपूर दिले चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ती विश्वास उभे राहिली. कोणासाठी. देवासाठी. देवासाठी. तुमचं मन म्हणल, देह म्हणल, पण प्लीज त्याचं ऐकू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अवतीभोवती लोक तुम्हाला तसं प्रेशर टाकतील, नातेवाईक टाकतील, जवळचे टाकतील, घरातले बोलतील, पण तुम्हाला म्हणायचं का नाही मी प्रभूला सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या मार्गात प्रभूने मला आणलं ह्याच मार्गात देव मला उंच करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्नाला म्हणजे पनीला काय उत्तर द्यावं ना ते समजत नव्हतं त्या टायमाला. येस. कारण ती म्हणत असेल का तू म्हणते मागच्या वर्षी झालं का, नाही त्याच्या झालं. मागच्या वर्षी झालं का. नाही आणि झालं. मग ह्या वर्षी कशाला तू टेन्शन घेते उगाच. जाऊन काय फायदा होणार. नाही. कदाचित देवाला तुला द्यायचंच नाही. नाही. चर्च कोणाची योजना आहे. देवाची योजना आहे. आणि जर देव मला बोलवतोय तर मला गेलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं हालेलुया. लिहिलंय एलकाना तिला घेऊन जायचं. तिचा पती तिला काय करायचा. घेऊन जायचा. म्हणजे देवाला करायचंय म्हणून तर देव कोणाद्वारे तुम्हाला घेऊन येतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर देवाला करायचं नसतं ना देवाने तुमचा हात केव्हा सोडून दिला असतं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण देवाला करायचंय म्हणून देव कोणाच्या ना कोणाच्या द्वारे तुमचा काय धरतो. हात हात धरतो. धरतो तुम्हाला देवाजवळ धरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवा जर करायचं आहे तर फक्त आशा का देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करायचं म्हणून तर काय देतो चर्च. आशा देतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुमच्या अवतीभोवती तसं वातावरण असेल तर दुसरा पर्याय निवडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. कोण उंच करणार. परमेश्वर. प्रभू उंच करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संततीसाठी स्पेशल बोलल मी, विवाहासाठी लेकरांच्या. दुसरे पर्याय निवडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही लय भारी करत. कमॉन कळतंय चर्च. दुसरा पर्याय काय करू नका. निवडू नका. प्रभूतच राहा. येस. इथंच प्रभू ब्लेस करल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला माहिती आहे चर्च कशी रिकव्हरी करायची. भविष्यात मनस्ताप होण्यापेक्षा देवाच्या अधीनतेत राहा. देव तुमच्या बाजूने कार्य करणार. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पर्याय मनस्ताप देईल. काय देईल. मनस्ताप देईल. म्हणून तो मनस्ताप होण्यापेक्षा देवाचं वचन जाणून घ्या आज का देवच तुम्हाला ब्लेस करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अवतीभोवतीचं वातावरण दबाव टाकल त्याला बळी पडायचं. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं म्हणताय नाही प्रॅक्टिकली कराल का.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टँड घ्या. कोणासाठी? देवासाठी. कमी पर्याय बदलणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवच मला उंच करणार, देवच मला बाहेर काढणार, देवच मला उत्तर देईल आणि देव मला लाजू देणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला त्या टायमाला उत्तर देता येत नव्हतं पनिनाला, पण देवाने कार्य केलं तर पनिनाला उत्तर मिळालं की ह्याच मार्गात देवाने तिला ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रतिवर्षी जायची. कसं? प्रतिवर्षी जायची. आपलं 1 महिना उत्तर नाही आलं तर पुढच्या महिन्यात चर्च बंद होऊन जातं. 2 दिवस गडबड झाली, तिसऱ्या दिवशी बायबल वाचायचं काय होऊन जातं? बंद होऊन जातं. आपला मूड लगेच गेला. साहेब म्हणतो नको वाचू, जाऊ दे, फायदाच नाही. आमचं मन बी आमचा काय देत नाही, साथ देत नाही. मन बी तुझा वैरी. येस. मन पण काय तुझं वैरी आहे. मनाचं पण ऐकू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांची दूरची गोष्ट आहे, तुझ्या मनाचं पण ऐकू नको. मन बी म्हणणार फायदा नाही, पण मनाचं ऐकू नका चर्च, तरी तुम्ही देवाला धरून राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 38 वर्षाचा व्यक्ती किती? 38 वर्षाचा. हा, वाचू या ठिकाणी आपण काढू योहान 5:5 वचनापासून थोडं फास्ट जाऊ. 5 वचन. आणि कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्षे आपल्या दुखण्यात होता. हा, पुढं 6 वचन. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? हा, पुढं 7 वचन. त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की, महाराज, पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही, आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. 8 वचन. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. 9 ओके, वचन. बस बस, खूप सुंदर आहे चर्च. किती वर्ष? 38 वर्ष. सगळे बोला किती वर्ष? 38 वर्ष. आता या व्यक्तीला माहितीये का प्रभूने त्या जागेला ब्लेसिंग्स दिले. काय दिलं? ब्लेसिंग्स दिलेत. का ज्या वेळेस त्या तळ्यातलं पाणी काय केलं जाईल, हल्लं जाईल, आणि ज्यावेळेस त्याच्यातून पहिलं कुणी जाईल तो कसा होईल? आशीर्वादित होईल. कमान होणार का नाही होणार? येस, होणार. आता असं लिहिलंय त्या वचनामध्ये, आपण वाचलं का येशूनी त्या व्यक्तीला पाहिलं. येस. येशूने व्यक्तीला काय केलं? पाहिलं. असं लिहिलंय, बराच वेळ झाला तो असं होऊन. येस. म्हणजे प्रतिवर्षी प्रति समय तो कुठे येऊन बसायचा? तिथंच तळ्याजवळ. कुठं बसायचा? तळ्याजवळ. पण व्हायचा का बरा? नाही होत. चर्च तो तर हे पण सांगतो का बाबा मी डोळ्यांनी पाहतो का माझ्या समोर लोक पाण्यात जाऊन काय करतात? जातात. डुबकी मारतात, ते बरे होतात, आणि मी कसा बसलोय? इथंच बसलोय. मला उचलून टाकणारा पण कोणीच नाही. चर्च यायचं सोडलं का? नाही सोडलं. कमॉन, हा म्हणला पाहिजे घरीच, जाऊ दे काय फायदा आपला, जाऊन करू काय? तिथं गेलो बी तर मला उचलून टाकणार कोणीच नाही. बेटर एवढं रांगत जाण्यापेक्षा कुठं बसतो? घरीच बसतो. बसला घरी, नाही बसला. तिथे जाऊन लोकांना बघत असल, उडी मारली, बरा झाला, आनंद त्याला बघून हाबी काय वाजत असन, टाळ्या. मग जाऊ दे, दुसऱ्यांना बघून अजून जीव जळतो. येस. कमॉन, कळतंय? काही आपलं वाटतं नाही, इथे दुसऱ्याचे पेढे खातोय, समोसे खातोय, प्रभू दुसऱ्याच्या आनंदात आनंद करतो, आम्हाला कधी आनंद देणार आहेस प्रभू? तुझेही पेढे वाटल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, वाटतं का नाही? त्याला वाटत असेल ना, प्रभू जातो मी फक्त दर्शक देते. कसं आहे दर्शक. माझं काम? फक्त दर्शकाचं आहे. मी फक्त पाहायचं कोण चाललंय गेला टाळ्या, प्रभू धन्यवाद. आणि मी तसाच इथं पण जे स्नॅक्स वाटतं, आपलं वाटतं ना, अरे याची उपवास होती, त्याची उपवास होती, त्याची घरभरणी, त्याचा कार्यक्रम, प्रभू दुसराच खाऊ राहिलो फक्त. का तू म्हणतो आनंद करण्याबरोबर काय कर? आनंद कर. प्रभू माझ्या आनंदात तरी लोकांना आनंद करायचं करू दे काय तर. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय का चर्च? तो आपल्या मनाला गुरफाटू शकला असता, पण तो त्याच्यातून कसा आला? बाहेर आला. त्याला माहिती तिथे जाऊन काही होणार नाही, मला उचलून टाकणार कोणी नाही, पण तरी मी जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटल चर्च प्रभू दुसऱ्यांचं होतंय, माझं कुठं काय होतंय? ते म्हणतो दुसऱ्याच्या आनंद करण्यात तू काय कर? आनंद कर. तुझ्या बी आनंदात लोक आनंद करतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वाटतं चर्च, पण त्यांनी कोणाला सोडलं नाही. देवाला सोडलं नाही. तुमचं मन तुमच्या विरोधात उभं राहील. येस. म्हणाल काही होत नाही प्रार्थना करून, काही होत नाही बायबल वाचून, काही होत नाही फास्टिंग करून, काही होत नाही देवाचं काम करून, काही फायदा नाहीये, पण चर्च मनाचं ऐकू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने त्याला पाहिलं. कुणी पाहिलं? देवाने पाहिलं. देवाने पाहिलं. तो म्हणतो का मला टाकणार कोणी नाही, तरी कुंडाच्या जवळ, येस. तरी कुंडाच्या जवळच आहे. चर्च तुम्ही पण त्याचप्रमाणे आहात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भरपूर जण आपल्या मनाला मारून कुठं आलेत? चर्चला आलेत. तुम्ही ब्लेस होणार चर्च. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भरपूर लोक 38 वर्षासारखे आहेत, त्यांना माहिती आहे का प्रार्थना चालू आहे, उपास चालू आहे, पण देवा रिझल्ट दिसत नाही, तरी तुम्ही देवाला धरून आहात. येस. तो देव तुमच्याकडे पाहतोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मनाचं ऐकू नका.
कोणाचं ऐकू नका, मनाचं मनाचं ऐकू नका. मन तुम्हाला म्हणल का आज प्रार्थना करू नको, आज बायबल वाचू नको, देवाचं वचन बोलू नको, पण प्लीज तुम्ही ते करा जे तुम्हाला बोलतोय. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पर्याय तुम्हाला काही देणार नाही. नाही. देवाचाच पर्याय तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा कुंडात जाऊ शकत नाही म्हणून यांनी पर्याय बदलला का? नाही. तिथेच बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पण कुठं बसायचं? इथंच बसायचं. कोणाच्या पायाजवळ? देवाच्या सगळे पायाजवळ. बोला कोणाच्या पायाजवळ? देवाच्या पायाजवळ. तुम्हाला देवाच्याच पायाजवळ बसायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पाहतो चर्च का काही होत नाही तरी माझ्या जवळ आहे, येस. तरी माझ्या जवळ आहे. लोक परमेश्वर पाहतो का? आराधनेत फरक पडत नाही, वचनात फरक पडत नाही, फास्टिंग मध्ये फरक पडत नाही, माझ्या कामात फरक पडत नाही, याची ब्लेसिंग दिले नाहीत पण तरी याचा आवेश माझ्यासाठी कायम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांकडे परमेश्वर पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वर चेक करतो आता दुसरा पर्याय निवडतो का, आता मनातून अपशब्द बोलतो का, हा देवाच्या विरोधात जातो का. पण यांनी संयम धरला. काय धरला? संयम धरला. तोच परमेश्वर आमच्याकडून संयम मागतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची योजना आहे. कोणाची योजना आहे? देवाची योजना. सैतान दुसरा पर्याय आणल पण तो पर्याय घ्यायचा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी पाहिलं त्याला? सगळे बोला कुणी पाहिलं? परमेश्वराने पाहिलं. देव तुम्हाला मला पण पाहतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी ती अवस्था राहत नाही, परमेश्वर गोष्टी बदलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च बद्दल पण सांगतो का नेहमी पाहिलं का ज्या टायमाला आम्ही चर्च घ्यायचो 10-15 लोकात, 12 लोकात, कधी 5 लोकात, नेहमी ते दिवस प्रभूने ठेवले नाही. देव पाहतो आणि नंतर परमेश्वर आम्हाला उंच करतो याच्या गौरवासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तोच परमेश्वर ज्या तुम्ही देवाला सोडणार नाही, देवाला धरून राहाल, तोच देव तुम्हाला उंच करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतं? सैतान ऑफर देईल, काय देईल? ऑफर देतो. दुसरा पर्याय निवडायचा, नाही. ह्याच मार्गात देव मला उंच करणार. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ किती लोकांना माहिती? येस. कोणाचा अभिषेक ते योसेफ? देवाचा. देवाचा. पण दुसरा पर्याय निवडला. येस. कोणता पर्याय? कोणता पर्याय? आठवण करून देण्याच्या वेळेस राजाला. हा, राजाला नाही, त्याच्या 2 चाकर. ओके, वाचू आपण, आपल्याला कळल. काढा उत्पत्ती 40. 14 वचन. आणि तुझे बरे होईल तेव्हा तू अवश्य माझी आठवण कर, आणि मी तुला विनंती करतो तू माझ्यावर दया करून फारोला माझी गोष्ट सांग. ओके, नाव योसेफ बोलतोय. कोणाची? 2 चाकर. हे फारोचे चाकर. कोणाचे चाकर? फारोचे आणि या चाकर. दोघांना स्वप्न पडले. काय पडले? स्वप्न पडले. अनेकाचा अर्थ होतो का एक सुटणार आहे, एक सुटणार. आणि एक मरणार आहे. येस. आणि तो जे बोलला त्याप्रमाणे झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सुटला आणि एक काय झाला? मेला. मेला. पण ज्यास्त सुटला, योसेफ त्याला काय म्हटलं? माझी काय ठेव? आठवण ठेव. आणि तो म्हटला फारोला सांग. येस. कोणाला सांग? फारोला सांग. आता आत्मिकरित्या फारो हे नाव नाहीये, फारो हे पद आहे. येस. काय आहे? पद आहे. आणि मिस्री लोक फारोला देव मानतात. काय मानतात? देव मानतात. म्हणजे इनडायरेक्टली योसेफ या ठिकाणी व्यक्तीला सांगत नाहीये, आत्मिकरित्या तो एका परक्या देवाला काय करत आहे? सांगत आहे. किती लोकांना समजलं? मी पुन्हा सांगतो, फारो हे नाव नाहीये. फारो नाव आहे का? नाही. हे पद आहे. काय आहे? पद आहे. पद राजाचं. आणि राजालाच ते लोक काय मानायचे? देव मानायचे. सगळे बोला काय मानायचे? देव. देव. म्हणजे योसेफ आपल्या प्रभूला न सांगता कोणाच्या देवाला सांगतोय? परक्यांच्या देवाला. फारोला. कोणाला? फारोला. परक्या देवाला तो सांगतोय. ही गोष्ट प्रभूला आवडली नाही. आणि असं लिहिलंय का जो चाकर तिथून सुटला नंतर तो ही गोष्ट विसरला. येस. ही गोष्ट विसरून गेला. आणि 2 वर्षानंतर फारोला स्वप्न पडले. येस. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. मग का त्या टायमाला प्रभूने त्याला भुरळ पाडली? का तो विसरून गेला चाकर? कारण प्रभूला नाही आवडत चर्च का तुम्ही दुसरा पर्याय निवडावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव आम्हाला पाहतो का तू देवावर अवलंबून आहेस का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. तुम्ही बायबल मध्ये वाचा घरी जाऊन का तो त्याला म्हणतो का प्लीज फारोला सांग. कोणाला सांग? फारोला सांग. तुझा देव नाहीये का? येस. त्याचा देव तर जेलमध्ये पण होता. कुठं होता? जेलमध्ये असं लिहिलंय का योसेफ बरोबर देव जेलमध्ये पण होता. मग तिकडे सांगायची गरज आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा कर जो मार्ग तुला सापडला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पर्याय येईल पण दुसरा पर्याय तू निवडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच तुला ब्लेस करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाला राजा व्हायचं होतं. काय व्हायचं होतं? राजा व्हायचं म्हणजे होतं. त्याला नव्हतं व्हायचं. त्याला कोणी राजा केलं होतं? परमेश्वर. परमेश्वराने. पण शाऊल त्याला राजा होऊ देत नव्हता. येस. म्हणून एकदा संधी भेटली. काय भेटली? संधी भेटली. कोणाला मारायची? सगळे बोला कोणाला मारायची? शौला. एकदा नाही, किती वेळेस? 2दा. पण 2 वेळेस दाविदानी त्याचा प्राण काय केला? वाचवला. आणि तो म्हणतो देवाच्या अभिषिक्तावर काय टाकायचं नाही. हात टाकणं बरं नाही. परंतु जे चाकर त्याचे होते ना,
आणि ज्या शाऊल झोपला होता, शाऊल काय झाला होता? झोपला होता. लोक म्हणले का देवाने त्याला तुझ्या हातात दिलं. येस. कधी कधी सैतान भुरळणाऱ्या पर्याय तुमच्याकडे पाठवलं, सांगाल देवाने दिलाय. कोणी दिलाय? देवाने दिला. तुम्हाला आत्मा तेवढं हुशार राहायचं काय, ओळखायचं देवाकडून आहे का सैतानाकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रभूच्या लोकांसाठी खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. चर्च त्याचे जे साखर होते कोणाचे? दाविदाचे. कोणाचे? दाविदाचे. ते बोलताना असं बोलले दाविदाला का देवानी आज शाऊलला तुझ्या काय दिलं? हातामध्ये दिलंय. आणि तू मारून टाक. काय कर? मारून टाक. त्यांनी मारलं नाही. येस. शब्द जरी देवाचा वापरला पण त्याला माहिती देवाच्या अभिषेकावर काय टाकायचं नाही. हात टाकायचा खूप नाही. सुंदर वचन आहे. आज चर्चला या वचनाची गरज आहे. वाचू आपण 1 शमूएल 26 7व्या वचनापासून. 6 वचन. तेव्हा अहिमलेक हित्ती व सरुबेराचा मुलगा अभिषय यवाबाचा भाऊ यांना दाविदाने उत्तर देऊन म्हटले, छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल? तेव्हा अभिषय म्हणाला, मी तुझ्याबरोबर खाली येईल. मग दावीद व अभिषय रात्री लोकांजवळ गेले आणि पहा, शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रवलेला आहे व त्याच्या सभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत. तेव्हा अभिषय दाविदाला म्हणाला, आज देवाने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे. काय शब्द वापरला? आज देवाने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला सगळे बोला. आहे. कुणी? देवानं. मग दाविदाने काय केलं पाहिजे? मारलं पाहिजे. म्हणजे त्याला मारून दावीद काय बनणार? राजा सगळे बनणार. बोला. काय बनणार? राजा बनणार. उत्तम मार्ग होता चर्च. Yes. पण त्यांनी हा पर्याय निवडला का? नाही निवडला. आता सेवकांनी सांगितलं परमेश्वराने हाती दिला. कुणी? परमेश्वराने. आणि पुढे जर बायबल वाचलं तिथं असं लिहिलंय का देवाने त्यांना गार झोप लावली होती. येस. कुणी? देवानं. असं लिहिलंय पवित्र शास्त्रात का देवाने त्यांना गार झोप लावली होती. मग तो त्यांना मारू शकतो का? नाही शकत. येस. मारू शकतो. पण त्याला हे कळलं काही प्रभूकडून नाही. येस. प्रभू मला पारखतोय. प्रभू मला पारखतोय. प्रभू मला पारखतोय का तुला राजा कोण बनवल? तुझी बुद्धी, तुझी ताकद का परमेश्वर? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने अभिषेक केला ना, तू बुद्धीने राजा बनवू नको, ताकदीने राजा बनवू नको. ज्या प्रभूने तुला अभिषेक केला तोच देव तुला उंच करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पर्याय होता तो बी देवाच्याच नावाने. कोणाच्या नावाने? देवाच्या नावाने. पण तुम्हाला ओळखायचं चर्च येस. हा पर्याय चुकीचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे चर्चला मी का सांगत आहे, हे फेलोशिप बद्दल पण मी सांगतो. इथं वचन आहे. काय आहे? वचन आहे. एक ठिकाणी मला कळलं, काही पास्टर्सनी त्यांना सांगितलं कारण ह्या पास्टरकडे फक्त वचन आहे, फक्त वचन आहे. इथं रिझल्ट नाही येत. आता मी म्हणलं बायबल तर सांगतं वचन जन्म देतं. येस. वचन हालेलुया. जन्म देतं. असं लिहिलंय. आब्रामाला पण काय मिळालं? वचन मिळालं. आणि अलिशा बेबी सारेला हिला म्हणती, काय हिचं नाव? मरियला. मरियला म्हणती, तू आशीर्वादितेस. येस. तुला काय मिळालं? देवाचं वचन मिळालं. म्हणजे वचनच काय घडवतं चर्च. आशीर्वाद घडवतं. आणि लोक बोलण्यात लगेच अडकतात. अरे हा राव फक्त वचन आहे. काय फक्त वचन आहे. दुसरा पर्याय तुम्हाला देतात लोक. जिथं वचन आहे तिथंच मिरॅकल असणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं काय चर्च, वचन आहे. कारण आशीर्वाद अगोदर काय येतं? वचन येतं. मग तुम्हाला कन्फ्युजन पडेल का? अरे हा पास्टर्स म्हणतोय मग आम्ही त्याचं ऐकायचं का नाही आणायचं. तुम्हाला आत्म्यात क्लेवर राहायचं. येस. लोक तुम्हाला दुसरा पर्याय देतील, तो पर्याय ऐकू नका. वचन बेस्ट पर्याय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे बोला. काय चर्च? वचन बेस्ट पर्याय. वचन सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्यवाणी झाली का नाही झाली आब्रामासाठी? येस. झाली. भविष्यवाणी नंतर पण प्रोत्साहन लागतं. काय लागतं? प्रोत्साहन लागतं. हा, प्रोत्साहन वचनच देतं चर्च. रोज तुम्ही भविष्यवाक्याकडे जाणार आहे का? होणार आहे का? होणार आहे, सांगेल ना तुला करतो एकदा. पण तुमच्या जीवाला आधार पाहिजे. काय पाहिजे? आधार आणि आधार पाहिजे. वचन देतं चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय आज जो भविष्यवाणी प्रभू करतोय चांगलं आहे जर देवाकडून होतीये. पण लोकांना वाटतं की नाही भविष्यवाणी सगळं काही आहे. अरे भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी पण प्रोत्साहन लागतं. येस. काय लागतं? प्रोत्साहन लागतं. आब्रामाची भविष्यवाणी डायरेक्ट कुणी केली? देवाने केली का नाही केली? येस केली. पण मधी बळ नसल्यामुळं माणूस तुटतो. येस. पण वचन काय करतं? रोज आमच्याशी बोलतं, Yes. रोज आमच्याशी बोलतं, रोज आम्हाला आधार देतं. म्हणून चर्च असे लोक येतील आणि तुम्हाला दुसरा पर्याय सांगतील. तुम्ही हुशार राहा, तुम्हाला उत्तम मार्ग सापडलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनच आम्हाला ब्लेस करणार. कमॉन, करणार का नाही करणार? येस. करणार. आशीर्वादागर काय येतं? वचन येतं. कमॉन, येतं का नाही येत? येस येतं. आज जे देव बोलतोय उगाच बोलतोय का? नाही. कारण देव पाहतोय काही लोकांचा पर्याय बदलणार आहे आता, येस. काही लोकांचं मन हलणार आहे आता, त्यांचे विचार सुटणार आहेत. पण देव म्हणतो ऐक, उत्तम मार्गात आहेस तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला ह्याच मार्गात देव देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज पर्याय बदलू नको.
काय करू नकोस, पर्याय बदलू ह्याच नका. मार्गात देव तुला उंच कर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव चेक करतोय प्रत्येकाला. प्रत्येकाकडे कोणाची नजर आहे? देवाची नजर. असं समजू नका चर्च का साक्ष तिकडे घडतीये, पण देवाची नजर तुमच्यावर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे 38 वर्षाचा व्यक्तीचं गणित खूप भारी आहे. त्याची नजर जो तळ्यात पहिले उडी मारतोय, जो तळ्यात पहिली उडी मारतो त्याला बघतोय, आणि देव कोणाला बघतो? त्याला बघतोय. Come on, आपलं पण तसंच. आपण स्टेजवर जाण्याकडे बघतो, याची साक्ष झाली, त्याची साक्ष झाली, देव तुझ्याकडे बघतो. येस हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? तो म्हणतो का मी तिकडे बघतोय कसे पहिली उडी मारतात, ते म्हणतो मी तुझ्याकडे बघतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाची नजर कुठे? तळ्यात होती का? नव्हती. तळ्यात नाही देवाची नजर. देवाची नजर जो साईडला बसलाय निराशेत, प्रभू माझा नंबर कधी येईल, ते म्हणतो मी तुझ्याकडे पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सकाळी एक वचन आपण घेतलं, मला खूप आवडलं ते. जे ब्लेस नाही आहेत, कसे नाही आहेत, ब्लेस ब्लेस नाही. नाही. म्हणजे यांच्या साक्ष घडतात. आपलं वाटतं देव काय कार्य करतो त्यांच्या बाजूने. आमचं काय? हन्नेला आशीर्वाद नव्हता. काय नव्हता? आशीर्वाद नव्हता. पण असं लिहिलं तिला डबल पोर्शन होता. किती? डबल. पोर्शन. नवरा डबल तिला द्यायचं. येस हालेलुया. कमॉन, कळतंय? पनिनाला संतती आहे म्हणजे ती कशी आहे? आशीर्वादित. आणि हन्नाला वाटतं का मला काहीच नाही, पण तिला डबल होतं चर्च. येस Yes, हालेलुया. ज्या लोकांना वाटतं ना माझ्या लाईफमध्ये साक्ष घडत नाही, तुम्हाला डबल पोर्शन. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? पनिना ब्लेस होती. कशी होती? ब्लेस होती. आणि हन्नीला वाटत मला, का नाही? पण ते म्हणतो अरे ज्याला काय नाही ना त्याला डबल आहे. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो डबल पोर्शन प्रभू तुम्हाला देणार चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी लक्षात घ्या का देवाची नजर माझ्यावर पण आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांची साक्षी घडतीये ऑलरेडी त्यांचा झाला नंबर. आता नंबर कोणाचा आहे? माझा. 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 आणि प्रभू माझ्या लाईफ मध्ये करणार. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पर्याय जीवनामध्ये येऊ देऊ नका. येस. प्रार्थना बंद करू नका. देवाचं वचन सोडू नका. उपास बंद करू नका. प्रार्थना बंद करू नका. जे परमेश्वर तुम्हाला आत्म्यात सांगतो करायला, प्रत्येकाला वेगवेगळं सांगतो. कोणाला प्रार्थनेबद्दल सांगतो, कोणाला आराधनेबद्दल सांगतो, कोणाला सुवार्तेबद्दल सांगतो, कोणाला उपासाबद्दल सांगतो. जे देव मला सांगतो मला ते करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाला बरोबर त्याद्वारे मला आशीर्वादाकडे काय करायचंय? घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू पाहतो प्रत्येकाकडे विश्वासाने, आणि बघतो का कोण विश्वासू आहे, कोण विश्वासू आहे. जरी हा ब्लेस नाही झाला पण हा विश्वासू आहे का, हा मला Yes. धरून आहे का, त्याच्या मनात माझ्या प्रति प्रश्न आहेत. जो प्रश्न धरत नाही, विश्वास धरतो, त्या व्यक्तीला प्रभू ब्लेस करतो. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रभू ब्लेस करणार का? येस करणार. कम ऑन, करणार का? येस. का करणार? नाव लास्ट वचन आहे चर्च, हे आपल्यासाठी खूप सुंदर आहे. का देव मला ब्लेस करणार? देवाने वचन दिलं. काय दिलंय? वचन दिलंय. आणि वचनाबरोबर अजून काय महत्वाचं, देवाने तुमच्यात काय पाहिलंय ते प्रभू आम्हाला शिकवल. किती लोकांना पेत्र माहिती? नाव मी डायरेक्ट घेतो. पेत्र माहिती आहे सर्वांना. रात्रभर त्यांनी काय केले? कष्ट केले. कष्ट. येस. मासे लागले का हाती? नाही लागले. एकही मासा हाती लागला. पण बायबल सांगतं सकाळ झाल्यानंतर तारू काठेला लोटून काय साफ करत होते? जाळी साफ करत होता. सगळं बोला, काय साफ करत होते? जाळी. कशासाठी? सगळं बोला, कशासाठी? पण रात्रभर काय दिलं का? नाही दिलं. रात्रभर मी संघर्ष केला, रात्रभर काहीच वाटेला आलं नाही. तो असं म्हणत नाही का उद्यापासून आता धंदा बंद. कमॉन, केला का? नाही केला. रात्रभर फेल झाला तिथं, पण सकाळी उठून परत काय साफ करतो? जाळी साफ करतोय. त्याचं जाळी साफ करणे दाखवतोय का मी जरी फेल झालो, मला जरी रात्री समुद्राने मदत केली नाही, मासे माझ्या वाटेला आलं नाही, पण आज पुन्हा मी त्या समुद्रात जाणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आत्मिकरित्या त्याचं जाळं साफ करणे दाखवतं का जिथून मला निराशा येते, समुद्रातून काय आली त्याला, निराशा आली. पण तरी मी ते सोडणार नाही. ही गोष्ट प्रभूला आवडलीच. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय हे खूप आत्मिक आहे. तो काय साफ करत होता? जाळी साफ करत होता. डोकं खराब झालं, रात्री काही नाही झालं, मी चाललो घरी, पण पुन्हा सकाळी सुटून काय साफ करतो? जाळी साफ करतो. नाही, जरी मी फेल झालो मी सोडणार नाही माझं काम. देवाला असाच व्यक्ती पाहिजे चर्च. येस. देवाला माहिती त्याच्या मार्गात भरपूर आव्हान येतील, पण असे लोक मला पाहिजेत का जरी आव्हान येतील मला सोडणार नाही, मला धरून राहतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वर म्हणतो तुम्ही पण कोणासारखे आहेत? पेत्रासारखे. सगळे बोला, कोणासारखे आहेत? पेत्रासारखे. मागच्या भरपूर अभिवचनं आले पण पूर्ण झाले नाहीत, पण तरी कोणाच्या पायापाशी येऊन बसले आज. देवाच्या तो पायाजवळ. देव तुम्हाला पाहतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने तुम्हाला पूर्वी पण वचन दिले, पण अजून फुलफिल झाले का? नाही. पण तरी तुम्ही कोणाच्या पाया, देवाच्या म्हणजे तुम्ही पायाजवळ. देवाला धरून आहात. येस. आणि जर तुम्ही देवाला धरून आहात तर म्हणा कदाचित आज पेत्रासारखा माझा दिवस आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान जोरात, कोणाचा दिवस आहे? माझा दिवस आहे. पेत्राचा समय आला का नाही आला? येस आला. मग माझा पण समय येणार. येस जर आमेन. अब्रामाचा टाइम आला चर्च, हन्नेचा टाइम आला चर्च, तर माझा पण टाइम येणार आणि होऊ शकतो तो दिवस आज माझाच आहे. प्रेज द लॉर्ड.
म्हणून त्या विश्वासाने हाक मारा आणि प्रभूकडे उत्तराची अपेक्षा करा चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कारण तुम्ही पर्याय बदलला नाही. काय बदलला नाही? पर्याय बदलला जर तुम्ही नाही. पर्याय बदलला नाही तर देव 100% ब्लेस करा. पेत्र म्हणतो का धंदा चेंज? नाही धंदा चेंज केला का? नाही केला. नाही केला. तसं तुम्ही पण म्हणले नाही का नाही आता प्रार्थना बंद, वचन बंद. नाही, तुम्ही धरून येत कोणाला? देवाला. मग देव पण तुम्हाला धरून ठेवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तम पर्याय भेटला चर्च. धरून राहा, देव तुम्हाला ब्लेस करेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, नेत्र बंद करू. देव आज भेट घेईल आपली. थँक्यू फादर. प्रभू आज माझा दिवस. कम ऑन, बोलून जा चर्च, बोलून जा. आज माझा दिवस आहे, आज माझा समय आहे. येस आहे बाप्पा. कारण असं नाही का मला वचन आज मिळालंय, मला वचन तू दिलंय पण माझ्या जीवनात ते मला दिसलं नाही प्रभू. पण तुला धन्यवाद का तू मला धरूनच ठेवलं. तू प्रार्थना कमी होऊ दिली नाही, तू वचन कमी होऊ दिलं नाही, तुझ्या प्रति माझा आवेश कमी होऊ दिला नाही. हो मी पाहतोय. हो हालेलुया. थँक्यू होली स्पिरिट. देव पाकर घ्यायला सुरुवात झालाय. अभिषेकाची चादर मी पाहतोय प्रत्येकांवर ज्यांनी या संघर्षामध्ये प्रभूला सोडलं नाही. बघ देवाचा अनुग्रह बघ कसा तुझ्या अंगावर उतरत आहे. देवाचा अभिषेक बघ मस्तकापासून पूर्ण शरीरावर तुझ्या झळकत आहे. कम ऑन, फील द प्रेझेन्स ऑफ गॉड, फील द अनॉइंटिंग ऑफ गॉड. बघ देव तुला सोडत नाहीये, बघ देव तुला सोडत नाहीये. जर तू विश्वासू आहे तर तुझा देव तुझ्यापेक्षा डबल विश्वासू आहे. Yes, amen, तुझं amen. पारितोषिक प्रभू तुला नक्की देईल. हालेलुया. कारण देवाने पाहिलं येस. की तुला मी अभिवचन दिलं येस पण ते तुला मिळालं नाही. येस. संघर्ष करतोय, लोकांचे बोलणं पण ऐकतोय, येस तुझं मन पण कधी कधी तुझा विरोध करतं. काय भेटतं प्रार्थनेत जाऊन? Yes, काय भेटतं yes, देवाचं Baba. वचन वाचून? Yes, काय Jesus. भेटतं देवाची सेवा करून? Yes, पण तू Father. तुझ्या मनाचं ऐकलं नाही, Yes, तू yes, लोकांचं Lord. ऐकलं नाही. Yes, तू Jesus. तुझ्या घरच्या विरोधातून जाऊन देवाचं काम करतोय. Yes, तू मनाला Father. मारून देवाचं काम करतोय. Yes, yes, Lord. देवाने पाहिलं सिस्टर Yes, ब्रदर, Jesus. तू पर्यायाने बदलला. येस येस तो देव तुझ्या प्रती आनंदी आहे. येस आमेन. तुझा समय पूर्ण झाला, हालेलुया. तुझा दिवस आज आलाय. येस तो आमेन. देव तुझ्यासाठी करणार. Yes, Jesus. त्या देवाकडे आशेने बघ Yes, आणि तो yes. तुला फळवंत करल. आमेन, तो आमेन. तुझे आनंद पूर्ण करल. Hallelujah. जे तू मागतो प्रभू ते सिद्धीस देईल. Yes, तू amen. पण साक्ष देशील. Yes, yes, इतरांच्या yes. आनंदात तू भरपूर आनंद केला, Yes, पण आता Father. वेळ आला तुझ्या आनंदात लोक आनंद करतील Yes, आणि तू amen. देवाची महिमा Yes, करशील. Jesus, कमॉन, Lord. देवाला महिमा देऊ धन्यवाद. आणि महिमेत आपला आशीर्वाद आपण स्वीकारू Yes, आणि म्हणू का Jesus. धन्यवाद देवा, आजच्या धन्यवाद, वाटण्यात तुम्हाला ईश्वर. अभिवचन दिलंय. हो दे तर तुझी बाप्पा. योजना माझ्या लाईफ मध्ये आहे. Yes, amen. असं नाही का प्रभू माझं जीवन अयोग्य आहे, Yes, सगळं काही बाप्पा. उत्तम आहे प्रभू. Yes, तुझी Father. नजर मजवर आहे पित्या. Yes, माझं amen. मन मला खात होतं, Yes, माझे विचार Jesus. मला तोडत होते. हो दे नाही बाप्पा. गडबड आहे, नाही Yes. गडबड आहे, पण मला कळलं का माझ्या जीवनात योजना आहे. Yes, गडबड amen. नाही माझ्या लाईफ मध्ये योजना आहे. Yes, amen. गडबड नाही माझ्या लाईफ मध्ये योजना आहे. Yes, मी Father. देवाचा निवडलेला आहे. Yes, माझं amen. कुटुंब स्पेशल आहे. Yes, माझ्या Jesus. कुटुंबात देवाचं प्लॅनिंग आहे. Yes, मी amen. अद्भुत पाहणार, Yes, मी amen. अद्भुत पाहणार, Yes, मी yes, अद्भुत sir. पाहणार. बोला Amen, चर्च, amen. बोला मी अद्भुत पाहणार, मी अद्भुत पाहणार. कम ऑन बोला बोला. मी अद्भुत पाहणार प्रभू, मी अद्भुत पाहणार, मी अद्भुत पाहणार प्रभू. तू बोलला असं वचन मी मान्य करतो. तू बोलला मी ते स्वीकारतो Yes, परमेश्वर. yes, थँक्यू Father. फादर. Oh, कम ऑन, महिमा hallelujah. करू आपण. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. कम ऑन. येस लॉर्ड. तू मला ब्लेस केलं. येस मी फादर. अभिवचन स्वीकारतो. स्वीकार. मी साक्ष देईल पित्या. येस मी फादर. ते आशीर्वाद पाहिल पित्या. Yes, मी amen. तुझा गौरव करेल पित्या. येस लॉर्ड. तुझ्या वचनात तू आज मला ब्लेस केलं, Yes, Father. आपलं अभिवचन पूर्ण केलं. Yes, Father. मी तुला धन्यवाद धन्यवाद देतो, देतो. तुझी स्तुती करतो पित्या. Yes, Lord. आणि आजचं वचन मी स्वीकारतो. स्वीकारतो. आता माझा देह जो मला त्रास देत होता पित्या, Yes, Father. माझा विश्वास आहे का तुझ्या Yes. अभिषेकामध्ये आता हा जो तुटला, येस. आता हे विचार माझ्यावर हावी होणार नाही. Yes, Father. मी तुझ्यामध्ये ब्लेसड जीवन जगल होय, माझ्या आणि मी तुझा देवा. गौरव पाहणार. तुझाच गौरव येशू पाहणार. नावाने ब्लेस करतो. आमेन. आमेन.